आषाढी आणि कार्तिकेला त्या देवाची भेट होते। मग पंढरपूरला आपण आषाढी यात्रेला जर गेलो 2-2 दिवस बारीला लागायचं, कुठेतरी दुसऱ्या दिवशी आपला नंबर येतो, आपण देवाच्या जवळ गेलो। काही लोक देवाचे फक्त पाय बघतात का तिथले लोक लगेच ढकलतात, काही लोक देवाचा चेहरा बघतात का तिथले माणसं लगेच ढकलतात, आणि काही लोक आपण समोरच्या टीव्ही मध्ये दिसतो की नाही हे बघतात, त्यांना देव दिसत नाही। म्हणजे पंढरपूरला गेल्यानंतर साधन त्याचं दर्शन घ्यायला वेळ नाही तर त्याच्याशी गप्पा मारायला वेळ कुठून असणार हो? तो भगवंत आपल्याला कळणार कसा काय? भगवंताला कळून घ्यायचंय ना, त्याच्याकरता मनामध्ये भाव महत्वाचा आहे। देव नेमका कुठे आहे? न काष्टी विद्या तो देव, न पाषाणेच मृन्मय, भावी ही विद्या तो देव, तस्मात् भाव ही कारणम। म्हणजे देवाकरता महत्वाचा आहे तो शुद्ध भाव। शुद्ध भावाने तुम्हाला मला त्याला प्रत्येकाला आपल्याला शरण जायचंय। आणि संत महात्मे म्हणतात माणसानं जीवनामध्ये कुठलंही काम करत असताना अतिशय भावाने आपल्याला त्याचं चिंतन करायचंय। कामामध्ये काम, कामामध्ये काम, हरी बोल, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, कामामध्ये काम, कामामध्ये काम, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, कामामध्ये काम, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, कामामध्ये काम, कामामध्ये काम, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईला भवश्रामा सुख होईल दुःखाचे, जाईला भवश्रामा सुख होईल दुःखाचे, सुख होईल दुःखाचे, कळो येईल अंतकाळी, कळो येईल अंतकाळी, कळो येईल अंतकाळी, प्राणप्रयाणाचे वेळी, जाईल भवश्रामा सुख होईल दुःखाचे, जाईल भवश्रामा सुख होईल दुःखाचे, सुख होईल दुःखाचे, कळोईल अंतकाळी, कळोईल अंतकाळी, कळोईल अंतकाळी, प्राणप्रयाणाचे वेळ, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःख, कामामध्ये काम, काही जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, 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 कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे। संत महात्मे म्हणतात कुठलंही काम करताना कामामध्ये माणसाने राम म्हटलं पाहिजे। कामात जर राम म्हटलं तर काय होतं? जाईल भवश्रम, देहाचे श्रम नाहीसे होतात, देहाला जे काही श्रम झाले ते नाहीसे होतात, आणि सुख होईल दुःखाचे, दुःखाचं रूपांतर हे सुखामध्ये झाल्याशिवाय राहत नाही। म्हणून जीवन जगत असताना संत महात्मे म्हणतात देवावर महत्वाचा आहे तो भाव, देवाकरता गरज आहे ती भावाची। मग मनामध्ये जर भाव नसेल तर शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला। ज्या माणसाचा भाव शुद्ध झाला ना त्याच्याकरता माझा भगवान परमात्मा कधीच दूर राहत नाही। संत महात्मे म्हणतात मनोभावे अखंड रात्रंदिवस आम्ही त्या देवाचं ध्यान केलं, आम्ही त्याचं चिंतन केलं, त्याचं चिंतन करणं, त्याच्यावर भाव ठेवणं, पडिले वळण इंद्रिया सकळ, आमच्या देहाला ते योग्य प्रकारचं वळण लागले। नवे नवे संत महात्मे म्हणतात
त्या देवाचं चिंतन करणं तो आमचा एक प्रकारचा स्वभावच बनला. म्हणजे जन्माला आल्यानंतर प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो आणि त्या स्वभावाला कितीही जरी बदलण्याचा प्रयत्न केला, माणसाचा मूळ स्वभाव कधी बदलत नाही. अगदीच आपल्या गावठी भाषेमध्ये सांगायला गेलो, काही काही लोक सहज म्हणतात ना, शेवटी कुत्र्याची शेपटी वाकडी ती काथा जळतो वळ जळत नाही. थोडक्यात काय, माणूस मरतो पण त्याचा स्वभाव कधी चेंज होत नाही. एक सुंदर उदाहरण तुम्हाला सांगते. एका गावात एक बाई रस्त्यानं चालली होती आणि ती म्हणत होती, सुया घे बिब घे दामन घे पोत घे. मी नाही बरं, ती बाई. तुम्हाला वाटायचं बरी आली मुंबईवरून. ती बाई रस्त्यानं चालली होती, सुया घे बिब घे दामन घे पोत घे. तेवढ्यात तिथल्या राज्यातल्या राजाने ऐकलं, अरे आवाज फार गोड येतोय, रस्त्यानं चाललंय तरी कोण. राजाने खिडकीतून डोकावून बघितलं तर राजाला असं दिसलं, रस्त्यानं जी चालली ती तरुण तडफदार ब्युटिफुल अशी मुलगी आहे. आज तिला तिच्या परिस्थितीमुळे गावोगावी हे सुया कंगवे हे सगळं घेऊन फिरावं लागतंय, पण हिच्यासारखी सुंदर मुलगी परत त्या राज्यामध्ये बघायला मिळणार नाही. म्हणून राजाने विचार केला, लग्न करीन तर हिच्याशी. कुणाशी? कुणाशी? त्या सुईवालनीशी. तिथे काय हो, राजा बोलले दैल हाले. राजा तसाच तिथून निघाला, तिला रस्त्यामध्ये आडवा झाला. तिला म्हटला, काय ग लग्न करतेस का माझ्याशी? ती म्हटली, राजा मला का विचारतो, जरा माझ्या बापाला जाऊन विचार. राजा तिथून निघाला, तिच्या बापाकडे गेला, सांगितलं, बाबा तुमच्या मुलीबद्दल मला सगळी कल्पना आहे, तुमच्या मुलीशी लग्न करण्याचा मानस आहे, काय म्हणणं आहे तुमचं? राजानं सांगितलं, त्या बापानं सांगितलं, मुलगी माझी आहे, संसार माझ्या मुलीला करायचा आहे, थोडस 4 शब्द जरा मुलीला विचारतो आणि मग तुम्हाला सांगतो. राजा म्हटला, काय हो, मग अशी मुलीला विचारलं लग्न करते का? ती म्हणते, माझ्या बापाला विचार. आता बापाला विचारलं लग्न करता का? बाप म्हणतो, मुलीला विचारून सांगतो. म्हणजे तुम्हाला काय मी फुटबॉल वाटलो? द्यायचं असेल तर हो बोला, नाही तर सरळ नाही बोला. बापाने विचार केला. आपण कुठे राजाच्या दारात गेलो होतो, स्वतः राजा आलाय ना, सांगितलं ठीक आहे, माझी मुलगी मी तुम्हाला देतो. देतो म्हटल्यानंतर राजवाड्यामध्ये मोठ्या आनंदानं मोठ्या उत्साहानं लग्नाच्या सोहळ्याला सुरुवात झाली. एक 2-4 दिवसामध्ये त्यांच्या दोघांचं लग्न लागलं आणि 2-4 दिवसापूर्वी गावोगावी फिरणारी ती सुईवाली आता कोण झाली? राजाची, वा, राजाची राणी झाली. राज दरबारामध्ये गेली. आता राजाची राणी म्हटल्यानंतर तिथं काय विषय, कुठलंच काम करायचं नाही, फक्त एका जागी बसायचं, हालायचं नाही, चालायचं नाही, बोलायचं नाही. आजूबाजूला 20-25 दास्यातीची सेवा करण्याकरता फक्त एका जागी बसायचं. पण तुम्हालाही माहिती आहे, 13 दिवसातून रोज 17 गाव फिरायची सवय. एका जागी बसून गोड लागे ना. दिवसभरातून 2-4 वेळा 5 पक्वान्नाचं भोजन समोर यायचं. ताट समोर आलं का कुठेतरी लपून ठेवायची आणि 7-8 दिवसांनी शिळे तुकडे झाले का कडाकड फोडून खायचे. का? ताजं खाणं हा तिचा स्वभावच नव्हता. आता हिंदू धर्माच्या प्रथेप्रमाणे राजवाड्यामध्ये एक सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली. पूजा वगैरे पार पडली. ननंदबाई पुढे आली, म्हटली, वहिनी जरा नाव घ्या. आता नाव घ्या म्हटलं, थोडीशी लाजली आणि तिनं नाव घ्यायला सुरुवात केली. मी घेऊ का नाव? घेऊ ना. पर मी घेतल्यावर तुम्ही घेणार का? कोण तुम्ही घेणार? हा, कीर्तन संपल्यावर घ्या, नक्की घ्या. मी नाव घेते, तुम्ही लक्षात ठेवा, कारण लग्नाचा सीजन आलाय आणि नाव घ्यावंच लागतं. घे. हा बाई, कशा कांटाऊ करून बसल्या, घ्यायचंय का? नक्की घ्या. नवऱ्याचं नाव होतं हरिश्चंद्र राजा. तिनं नाव घ्यायला सुरुवात केली. पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मऊ साय, पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मऊ साय, हरिश्चंद्र राजाची बायको नाव घेते, भाकरवाड ग माय. म्हणजे राजाची राणी जरी झाली पण तिचा भाकरी मागायचा स्वभाव गेला का? आधी होती दासी हो, आवाज द्या ना थोडा रिप्लेस. आधी होती दासी, पट्ट राणी केली तिसी, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना. आधी होती दासी, पट्ट राणी केली तिसी, आधी होती दासी, पट्ट राणी केली तिसी, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहीना
आधी होता वाग्या दैव योगे झाला पाग्या त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना 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 मूळ स्वभाव जाईना मूळ स्वभाव जाईना एकनाथ महाराजांचं मूळ स्वभावाचं प्रकरण आहे. त्याच्यात सांगितले आधी होती दासी पट्टराणी केली तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना आधी होता वाघ्या इथं कोणी वाघ्या दैव योगे झाला पाग्या त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना. संत महात्मे म्हणतात देवाचा अखंड रात्रंदिवस नामचिंतन करणं तो आमचा स्वभाव आहे. आमच्या देहाला लागलेलं वळण आहे. भगवान परमात्म्या करता महत्वाचा आहे तो भाव. जो अर्जुन 24 तास देवाच्या संगतीमध्ये राहिला त्याला देखील भगवान परमात्मा कसा आहे किती मोठा हे कळलं नाही. कारण एक दिवस अर्जुनाला भगवंताच्या विश्वरूपाचे डोहाळे लागले होते. अर्जुन भगवंतांना सारखा आडपडद्यानं बोलू लागले. पण तुम्हाला सांगू माझ्या देवाला माझा भक्त काय म्हणतोय देवाला सांगायची अजिबात गरज नाही. लोकांना सवय असते आपण मंदिरामध्ये गेलो कोण म्हणतं देवा मला बंगला दे कोण म्हणतं देवा मला गाडी दे कोण म्हणतं देवा मला भरपूर पैसा मिळू दे. काही काही बायका तर देवीला म्हणतात देवी माते माझी सासू लवकर मरू दे म्हणता ना. असं अजिबात काही मागायची गरज नाही. आपण मंदिरामध्ये गेलो त्या देवानं त्या देवीनं आपला चेहरा बघितला का देवाला लगेच समजतं याला काय पाहिजे. न सांगता तुम्हा कळ येते अंतर विश्वी विश्वाभर विश्वी विश्वाभर परिहाराची न लगे न सांगत तुम्हा कळो येते अंतरा विश्वी विश्वांबर विश्वी विश्वांबर परिहाराची न लगे पर्यानावर अवसान ते घडी पुणे देत नाही न सांगता तुम्हा कळू येते अंतर. न सांगताही भक्ताच्या मनातला जाणारा तो मनकवड्या त्याला समजलं अर्जुनाला मला बघायचंय. भगवंत विश्वरूप नटले त्या विश्वरूपाने अर्जुनाचे डोळे दिपले. अर्जुन भगवंताकडे न पाहता गुडघ्यात डोके घालून बसला आणि ही अडचण देवाच्या लक्षात आली. देव म्हटले अर्जुना अरे मला पाहण्याकरता तेवढी योग्यता पाहिजे म्हणून देवाने अर्जुनाच्या प्रत्येक रोमा रोमा डोळे दिले आणि एक एक डोळा अगदी सूर्यापेक्षाही तेजस्वी पण तरी सुद्धा अर्जुन भगवंतांचं विश्वरूप पाहू शकला नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात देव केवढा असेल याचं माप मग जवळ नाही अभंगाचे. एवढा प्रभू भावे एवढा प्रभू भावे एवढा प्रभू भावे गम पम गरे ग सरनि स एवढा प्रभू भावे 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 घर घर सरनि स एवढा प्रभू भावे एवढा प्रभू भावे एवढा प्रभू एवढा प्रभू भावे 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 एवढा प्रभू तेने संपुष्ट
रहावे 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 होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा सरगम पम गणेशा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तेरे संतुष्टी रहावे तेरे संतुष्टी रहावे 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 होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा घर घर सरेस होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला यमना प्रभु भावे तेने संपुष्टि रहावे तेने संपुष्टि रहावे तेने संपुष्टि रहावे एवढा प्रभू भावे संपुष्टी रहावे तेने संपुष्टी रहावे तेने संपुष्टी रहावे 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 एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. तुकोबाराय म्हणतात एवढा मोठा देव आहे पण कुठे राहतो? भक्ताच्या हृदयरूपी पेटीमध्ये राहतो. देवा करता महत्वाचा आहे तो भाव. देवा करता गरज आहे ती भावाची. जनाबाई म्हणते मी त्या देवाची भक्ती केली. एवढा मोठा देव आहे पण जनाबाई म्हणते माझ्या भावामुळे माझ्या भक्तीमुळे तो किती छोटा झाला. जनाबाई रोज पहाटे पहाटे जात्यावर दळण दळायला बसली का देवही यायचा आणि जनाबाईला जात्यावर दळण दळू लागायचं. एक दिवस जनाबाई म्हटली का रे देवा तुम्हाला रोज दळण दळू लागण्याकरता येतो देवा, आज दळण दळताना माझी एकट आहे. देव म्हटला काही गरज नाही. जनाबाई म्हटली देवा दळण दळताना मुक मुक दळायचं नाही, मी पुढे बोलते तू माझ्या पाठीमागे ओवी बोलायची. ठीक आहे म्हटला तू म्हणशील ते मी करायला तयार आहे. जनाबाई आणि देव दोघं जण जात्यावर दळण दळायला बसले. जनाबाईनं पुढे ओवी गायला सुरुवात केली. पांडुरंग माझा पिता ग पांडुरंग माझा पिता. देवानं पाठीमागं म्हणावं पांडुरंग माझा पिता ग पांडुरंग माझा पिता. त्याच त्यांनीच पुन्हा जनाबाईनं म्हणावं पुंडलिक माझा बंधू ग पुंडलिक माझा बंधू. देवानं म्हणावं पुंडलिक माझा बंधू ग पुंडलिक माझा बंधू. पुन्हा जनाबाईनं म्हणावं रखुमाबाई माझी माता ग रखुमाबाई माझी माता. आणि देवाने म्हणावं रखुमाबाई माझी माता ग रखुमा. देवा अरे तुझं डोकं काय झालं जणे? अरे रखुमाबाई तुझी माता का बायको? इतका देव जनाबाईच्या भक्तीसाठी वेडा व्हायचा. जनाबाईने देवाची किती भक्ती केली का देव जनाबाईला सगळी कामं करू लागायचा. झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी केर भरी चक्र पाणी केर भरी चक्र. झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी केर भरी चक्र पाणी केर भरी चक्र पाणी. झाड लोट करी जनी केर भरी चक्र झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी. झाड लोट करी जनी केर भरी चक्र झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी. झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी केर भरी चक्र पाणी केर भरी चक्र पाणी. झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी केर भरी चक्र पाणी केर भरी चक्र पाणी. झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी. जनाबाईने झाडून काढावं देवानं केर भरावा इतका मोठा जनाबाईचा अधिकार. आज लक्षात ठेवा समाजामध्ये स्त्री आणि पुरुषांना 50-50% आरक्षण आहे. आता अगदी ग्रामपंचायत मध्ये सुद्धा आले. अर्ध्या महिला अर्धे पुरुष. फक्त सप्त्यांमध्ये यायचं बाकी राहिले. असं अर्ध्या महिला अर्धे पुरुष. मग आता एखाद्या बाईनं सांगितलं हो आता मी गावचे सरपंच काय उपसरपंच काय सदस्य काय मलाही तुमच्या एवढा अधिकार प्राप्त झालाय, मलाही 50% आरक्षण मिळाले, मी आतलं घर झाडले, तुम्ही बाहेरचा ओटा झाडा. झाडाल का? बायको सरपंच झाली तरी झाडाल का? नाही, नका झाडू, अजिबात झाडायचं नाही.
मी म्हणते झाडायचंच नाही. स्त्रिया कितीही मोठ्या पदावर जरी गेल्या ना, स्त्रियांची कामं ही स्त्रियांनीच करायची असतात आणि पुरुषांची कामं ही पुरुषांनीच करायची असतात. नाहीतर काही काही पुरुष लोकांचं जीवन अजूनही असं आहे. बायको म्हटली जा दळायला का बिचारे चालले दळायला. बायको म्हटली घासा भांडे का लागले भांडे घासायला. त्याला पुरुष म्हणत नाही. त्याला मराठी भाषेत एक म्हण आहे, जन्माला आला हेला आणि ओझे वाहून वाहून मेला. पुरुषाने पुरुषासारखं जीवन जगलं पाहिजे. बघा, एका गावात एक बाई आपल्या नवऱ्याकडून सगळी कामं करून घ्यायची, कपडे धुणं भांडी घासणं. त्यानं स्वयंपाक केला की न जेवायला बसायचं, जेवली का त्यानं सगळे भांडे घासायचे, आथरून टाकायचं आणि फक्त आरामात महाराणीसारखं झोपायचं. आजूबाजूच्या गावातल्या बायका म्हणायच्या काय बाई नवऱ्याला काम सांगते, लाज वाटत नाही तुला. सगळेच जण तिला बोलवत की तिला काहीच फरक पडत नव्हता. सगळी कामं नवऱ्याकडून करून घ्यायची. एक दिवस सकाळी सकाळी नवरा उठला, त्यानं झाडू मारायला सुरुवात केली, पळत गेली. म्हटली नाही तुम्ही आज कुठलंच काम करायचं नाही, आज फक्त तुम्ही आराम करायचा. म्हटली आराम. सगळी कामं करून झाली. नवऱ्याला पाट्यावर बसवलं, चांगले नवीन कपडे त्यांना घालण्याकरता दिले, नवऱ्याची आरती वगैरे केली. त्याच्या समोर पुरणपोळी, सार, भात, भजी, कुरडया असं 5 पक्वान्नाचं भोजन त्याच्या समोर ठेवलं आणि त्याला म्हटली आजच्या दिवस निवांत जेवा. तो म्हटला काय ग, आज तुला देव कुठला पावलाय? रोज मला राबून घेतेस, सगळी कामं करून घेतेस आणि आज आयतं ताट मला जेवायला दिलं, तुला देव कुठला पावला? ती म्हटली अहो मला देव वगैरे काही पावला नाही, तुमच्या लक्षात नाही का? म्हटली आज बैल पोळा येते. कारण तुम्ही शेतकरी, तुम्हाला माहिती फक्त पोळ्याच्या दिवशी बैलाला काम सांगत. आपलं तसं आहे का हो? ते त्यांनीच करावं. झाड लोट करी जणी केर भरी चक्र पाणी. भावामुळे भक्तीमुळे माझ्या जरामाईने किती मोठा अधिकार प्राप्त केला होता. कधी कधी जनाबाई देवाशी भांडण करायची, भांडण करून देवाला शिव्या द्यायची आणि शिव्या देऊन काय म्हणायची, अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या, मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांडरडकी झाली, तुझी रांडरडकी झाली, जन्म सावित्री चुडाल्याली. अरे विठ्या मूळ मायेच्या करच्या मुळ मायेच्या करच्या, तुझी रांडरडकी झाली, तुझी रांडरडकी झाली, जन्म सावित्री तुझे गेले वडे तुला पाहुणी काळ रडे, तुझे गेले मुळे तुला पाहुणी काळ रडे, तुझे गेले वडे तुला पाहुणी काळ रडे, तुझे गेले मुळे तुला पाहुणे काढणे. विराओले अंगनिया शिव्या देते दासी जनिया, उभी राहुले अंगनिया शिव्या देते दासी देवाला शिव्या द्यायची. शिव्या देऊन काय म्हणायची, अरे काळ्या विठ्यामुळं मायेच्या कारट्या, तुझी रांडरणकी झाली, जन्म सावित्री पिराळ्याली. तुझे गेले मढे तुला पाहुणे काळ रडे, उभी राहुणी अंगणी शिव्या देते दासी जनी. काय म्हणायचे, अरे काळ्या तुझी रांडरणकी झाली. अशी शिवी फक्त आपण आपल्या शेजारच्या बाईला द्यावर. प्रयोग करू नका, तुमच्या डोक्याला एकही केस राहणार नाही. ती जनाबाई होती. देवाकरता महत्वाचा आहे तो भाव, देवाकरता गरज आहे ती भावाची. म्हणून तुकोबाराय म्हणतात एवढा मोठा प्रभू आमच्या जनाबाईने पकडला. कसा पकडला? त्याच्या गळ्याला दोर बांधला. कशाचा दोर? भावाचा दोर. एवढा मोठा प्रभू आमच्या यशोदा मातेने पकडला. कसा पकडला? त्याला उखळाला बांधलं. कशाच्या जोरावर? भावाच्या जोरावर. म्हणून त्या परमेश्वराला फक्त भावच आकळू शकतो. माऊली हरिपाठामध्ये वर्णन करते, भाव बळे आकळे एरवी नाकळे, भाव बळे आकळे एरवी नाकळे. भवणे आकडे एरवी नाकडे, भवणे आकडे एरवी नाकडे, भाव बळे आकळे एरवी नाकळे, भाव बळे आकळे एरवी नाकळे. भवणे आकडे एरवी नाकडे, भवणे आकडे
ना कळे करतळी आवळे तैसा हरी. देवा करता महत्वाचा आहे तो भाव, देवा करता गरज आहे ती भावाची. संत महात्मे म्हणतात मनोभावे तुम्हाला मला त्याचं चिंतन करायचंय आणि मनोभावे आपल्याला त्याला शरण जायचंय. देवाचं चिंतन करा, संताचं करा, कुणाचं तरी करा, पण करा. या जगामध्ये देव आणि संत वेगळे नाही. देवते संत निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा. देवते संत, देवते संत, देवते संत, देवते संत. निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा. तुझ सांगत असे भावे, तुझ सांगत असे भावे. निमित्त त्या प्रतिमा, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत वेगळे नाही, दिसायला जरी वेगळे आहे ना, भक्ता करता अवतार हे वेगवेगळ्या प्रकारचे धारण केलेले आहे. देवाचं चिंतन करा, संताचं करा, जे आवडते त्याचं करा, पण मनापासून चिंतन करा. एका गावात कीर्तनाला गेले, महिला मंडळाची खूप गर्दी जमली होती कीर्तनाला. म्हणून त्या महिलांना सांगितलं, महिलांनो जरा माझ्या पाठीमाग भजन म्हणा ग. ते म्हटल्या ठीक आहे ताई म्हणा तुम्ही, म्हणतो आम्ही मागे. मी भजन म्हणायला सुरुवात केली. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. सगळ्या बायका भजन म्हणत होत्या, सगळ्या जणी. एक बाई फक्त म्हणायची ज्ञानोबा माऊली, आणि पुढे ती वेगळंच काहीतरी म्हणायची. मी तिला 4 वेळा भजन म्हणायला सांगितलं. माझ्या डोक्यामध्ये शंका निर्माण झाली, ही बाई म्हणते तरी काय. तिला उभं केलं, म्हटलं उठा मावशी, तुम्ही नाही बरं. ती उठली, म्हटली काय ताई. म्हटलं तुम्ही भजन म्हटल्या ज्ञानोबा माऊली, आणि पुढे काय वेगळंच म्हणत होत्या. ती म्हटली कसं आहे ना ताई, आमच्या यांचं नाव तुकाराम आहे, मग कसं काय घ्यायचं. मग ती कशी भजन म्हणायची माहितीये, ज्ञानोबा माऊली पप्याचा बाप, इथं कोणी तुकाराम. आपलं तसं काही नाही ना. देवाचं भजन करायचं, कसंही करा, देवाचं करा, संताचं करा, फक्त मनोभावे त्याचं भजन करणं महत्वाचं आहे. तुकोबाराय म्हणतात एवढा मोठा देव आहे, कुठे राहतो तेने संपुष्टी राहावे. सगळ्या जगाला माहित आहे तो देव माझ्या संत सावता महाराजांच्या हृदयामध्ये राहिला. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. अजून कोणाच्या हृदयामध्ये राहिला तर माझ्या हनुमंतरायांच्या. उदाहरण सांगू. अयोध्येमध्ये एकदा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता. प्रभू रामचंद्रांनी सगळ्यांचे सत्कार केले, पण हनुमंतरायांचा मात्र सत्कार केला नाही. सीता मातेला वाईट वाटलं की अरे रामायणामध्ये हनुमंतरायांचे सगळ्यांना उपकार आहेत आणि मला सोडवण्यामध्ये तर मारुतीरायांचे खूप मोठे उपकार झाले. मग प्रभूंनी सगळ्यांचा सत्कार केल्याने सगळ्यांचा सत्कार केला, मारुतीरायांचा सत्कार केल्याने सीता मातेला जरा वाईट वाटलं. सीता माता उठल्या आणि आपल्या गळ्यात जो काही नवरत्नांचा हार होता तो हार घेतला आणि हनुमंतरायांच्या गळ्यामध्ये घातला. हनुमंतराय उभे राहिले आणि त्या हाराच्या प्रत्येक मण्याकडे असे निरखून बघू लागले. बघता बघता एक एक मणी दाताने तोडून फेकू लागले. बघता बघता गळ्यातला सगळा हारच तोडला आणि जमिनीवर फेकून दिला. एक जण म्हटला हनुमंतराया, सीता मातेने एवढ्या प्रेमाने तुम्हाला नवरत्नांचा हार दिला आणि तुझ्यासारख्या माणसाला त्या हाराची किंमत तरी काय रे, तू तोडून जमिनीवर फेकला. त्याने सांगितलं सीता माता मला प्रियच आहेत, त्यांनी हार मला दिला, तो प्रेमाने मी गळ्यामध्ये घातला. मी नाही म्हटलो नाही, पण त्या हाराच्या मण्यामध्ये मी माझे स्वामी राम आहे की नाही यांना मी शोधत होतो.
वरून प्रभू दिसले नाही, मला वाटलं मध्ये असतील, म्हणून दाताने मनी तोडले, मध्येही माझे प्रभू दिसले नाही. मग ज्या गोष्टीमध्ये राम नाही ना, ती गोष्ट मी माझ्या जवळ सुद्धा बाळगत नाही. एक जण उठला, म्हटलं हा देह तुमचा आहे? म्हटले हो. मग तुमच्या देहात राम आहे का दाखवा. दाखवा म्हटल्याबरोबर फाडून आपली छाती दाविले प्रभू भगवान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखान बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. बोला जय जय हनुमान, बोला जय जय हनुमान. पवनपुत्र हनुमान की. थोडं पखवाद लावून घेता का कोणी? या दोन्ही पखवाद जरा बेसूर झाले. दाखवा म्हटल्याबरोबर हनुमंतरायांनी आपली छाती विदीर्ण केली आणि हनुमंतरायांच्या हृदयामध्ये सगळ्या जगाने प्रभू रामचंद्रांना बघितलं. एवढे मोठे प्रभू रामचंद्र, पण हनुमंतरायांच्या भक्ती करता किती छोटे झाले, तर हनुमंतरायांच्या हृदयामध्ये राहिले तेने संपुष्टी राहावे. म्हणून तुकोबराय सुद्धा हनुमंतरायांना प्रश्न करतात की हनुमंतराया, तुम्ही अशी कुठली भक्ती केली, त्या भक्तीच्या वाटा आम्हालाही दाखवा. काय भक्तीच्या त्या वाटा मज धावाव्या सुभटा. अशी कुठली भक्ती केली का तुम्हाला प्रभूंच्या चरणाची सेवा करण्याची संधी मिळाली. हनुमंतराय म्हणतात मी भक्ती केली, तिचं नाव दास्य भक्ती. दास्यत्व निकट हनुमंत केले म्हणून देखील रामचरण, मी त्यांची दास्य भक्ती केली म्हणून ते मला प्रसन्न झाले. म्हणून देवाकरता महत्वाचा आहे तो भाव. तुकोबराय म्हणतात एवढा मोठा देव आहे, पण ज्याप्रमाणे आपण त्याची भक्ती करू ना, त्याप्रमाणे तो देव आपल्या भक्ताकरता प्रकट होतो आणि भक्ताच्या मनातल्या इच्छा पूर्ण करतो. अभंगाचे दुसरे चरण. भक्ती केला तैसा, भक्ती केला तैसा, तोर भक्ती केला तैसा, तोर भक्ती केला तैसा, भक्ती केला तैसा, भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा. पुरविधारा विटेईचा, पुरविधारा विटेईचा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा. पुरविधारा विटेईचा, पुरविधारा विटेईचा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, पुरविधारा विटेईचा, पुरविधारा विटेईचा, पुरविधारा विटेईचा. होय भक्ती केला तैसा, पुरविधारा विटेईचा, पुरविधारा विटेईचा, पुरविधारा विटेईचा, इच्छा. होय भक्ती केला तैसा, पुरवी धरावी ती इच्छा. तुकोबराय म्हणतात आपण ज्याप्रमाणे भक्ती करू ना, त्याप्रमाणे भगवान परमात्मा पुरवी धरावी ती इच्छा. भक्ताच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. इच्छा अशी करा जी भगवान परमात्मा पूर्ण करेल.
आजही काही काही लोकांना देवाची भक्ती करायची कळत नाही. आजही लोक संसारामध्ये इतके व्यस्त झालेत का जवळ असून सुद्धा एखादी गोष्ट आपल्याला दिसत नाही. तुझ आहे तुझ्या पाशी आणि परी तो जागा चुकलासी. सगळ्या गोष्टी आपल्या जवळ आहे. काही काही लोक आपला चष्मा आपल्या डोक्यावर लावतात, घरभर फिरतात, म्हणतात आमचा चष्मा कुठे. नंतर त्यांना कळतं आपला चष्मा आपल्या डोक्यावर आहे. लोक संसारामध्ये इतके व्यस्त झालेत का आजही त्यांना एखादी वस्तू सुद्धा सापडत नाही. एक उदाहरण तुम्हाला सांगते. एका गावात आषाढी यात्रेच्या निमित्ताने एक वारकरी बाबा पंढरपूरला निघाले. त्यांची मुलं आली, सांगितलं बाबा पंढरपूरला चाललात. म्हटले हो बाबा, दरवर्षी तुम्ही पंढरपूरला जाता, या वर्षी मात्र तुम्ही पंढरपूरला जायचं नाही. बाबांना सांगितलं का? मुलांनी सांगितलं बाबा आम्ही तुम्हाला दरवर्षी कधी अडवत नाही, तुम्ही आता म्हातारे झालात, रस्त्यानं चालताना कुठे दुखलं, कुठे खुपलं, कुठे आजारी पडला तर बाबा पंढरपूरच्या वाटेवर तुम्हाला कोण बघणार. बाबाने सांगितलं पंढरपूरच्या वाटेवर माझा जीव गेला तरी चालेल, देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दुरुड भाव. जीव गेला तरी चालेल पण वारी मात्र चुकवणार नाही. म्हटले ऐका बाबा, नाही मी जाणारच. मुलं जरा बऱ्यापैकी श्रीमंत होती, पैशावाली होती. 2-4 मुलं एकत्र आली. बाबाच्या जवळ 20,000 रुपये दिले. सांगितलं बाबा रस्त्यानं चालताना कुठे दुखलं, कुठे खुपलं, कुठे आजारी पडला तर बाबा एवढे 20,000 रुपये तुमच्या जवळ ठेवा. आता लक्षात ठेवा, जन्मात म्हातारा कधी 20,000 रुपये घेऊन पंढरपूरला गेला? आपण तरी जातो का कधी? कधीच नाही. बाबा 20,000 रुपये घेऊन निघाले, पण रस्त्यानं चालत असताना पंढरपूरच्या वाटेवर बाबाला एक मोठं काम लागलं. ते म्हणजे बाबा सकाळ संध्याकाळ फक्त पैसेच मोजायचा. असं म्हणतात माणसाच्या जवळ थोडासा पैसा आला की मनुष्य देवाला, अनुभव आहे तुम्हाला, मनुष्य देवाला विसरतो. बाबा सकाळ संध्याकाळ फक्त पैसे मोजायचे. तेवढ्याच एका चोरट्यानं बघितलं. पंढरपूरची वारी म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये सगळेच काही चोरही असतात. एका चोरट्यानं बघितलं, अरे बाबाच्या जवळ बराच मोठा बंडल दिसतो, काही जरी झालं आपण बाबाचे पैसे चोरायचे. आता बाबाचे पैसे चोरायचे, बाबा वारकरी आहेत, आपण चोर आहोत, कसं काही शक्य होणार म्हटला. बघा आपल्याला सुद्धा वारकरीच व्हावं लागेल. लगेच गेला, वारकऱ्याचे कपडे घातले, मस्त कडक टोपी, गळ्यामध्ये 4-5 माळा घातल्या, कपाळाला गंध लावला. बाबाच्या जवळ गेला आणि सांगितलं बाबा पंढरपूरला चाललात? म्हणे हो बाळा, मलाही पंढरपूरला यायचे, चल म्हटले माझ्या बरोबर. त्यानं सांगितलं बाबा मी येतो पण एक काठीवर. म्हणे कुठली? त्यानं सांगितलं बाबा मी तुमच्या बरोबर पंढरपूरला येतो, पण दिवसभर तुम्ही चालून दमल्यानंतर रात्रीच्या वेळेला बाबा तुमच्यासारखे म्हाताऱ्या माणसाचे हातपाय दाबवून देण्याचं काम करणार, जेणेकरून मला पुण्य मिळणार. कारण याला चोरायचे होते बाबाचे. आता पैसे चोरायचे म्हणजे जवळ गेलं पाहिजे. बाबा म्हटले ठीक आहे चल म्हटले माझ्या बरोबर. दोघं जण मुक्काम करत करत पंढरपूरला निघाले. दिवसभर दोघांचा पायी प्रवास झाला. संध्याकाळ हरिपाठ झालं, कीर्तन झालं, बाबा झोपायला गेले. यानं बाबाचे हातपाय दाबायला सुरुवात केली. बाबा झोपले आणि यानं पैसे शोधायचा कार्यक्रम सुरू केला. बाबाच्या उशाला बघितलं, पायजवळ बघितलं, शर्टाच्या खिशात, कोपरीच्या खिशात, सगळ्या बाजूने अंथरून बॅगा बिगा सगळ्या काही चेक केल्या, पण त्याला काही बाबाचे पैसे भेटले नाही. बाबा सकाळीच उठले आणि बाबानं पैसे मोजायला सुरुवात केली. म्हटलं जाऊ दे, रात्री नाही भेटले, आज रात्री शोधूया. पुन्हा दिवसभर दोघांचा पायी प्रवास झाला, हरिपाठ झालं, कीर्तन झालं. संध्याकाळी बाबा झोपायला गेले. यानं हातपाय दाबायला सुरुवात केली. बाबा झोपले आणि यानं पैसे शोधायचा कार्यक्रम सुरू केला. बाबाच्या उशाला बघितलं, पायाजवळ बघितलं, शर्टाच्या खिशात, कोपरीच्या खिशात, सगळ्या बाजूने बाबाचा अंथरून बॅगा बिगा सगळ्या काही चेक केल्या, पण त्याला काही बाबाचे पैसे भेटले नाही. बाबा सकाळीच उठले आणि बाबानं परत पैसे मोजायला सुरुवात केली. तो म्हटला अरे नेमका वारकरी आहे का जादूगार आहे? मी रात्रभर अंथरून चेक करतोय म्हटला, आणि सकाळी बाबा जागचा न हलता बसल्या जागी पैसे मोजतायत. बाबा नेमके पैसे ठेवतात तरी कुठे? असा पैसे शोधण्याचा कार्यक्रम जवळजवळ 15 दिवस चालला. शेवटी वाखारीचा मुक्काम आला. त्यानं विचार केला उद्या पंढरपूर येणार, पंढरपूरमध्ये बाबाची आपली ताटातूट होणार. 15 दिवस शोधूनही बाबाचे पैसे काही सापडले नाही, पण उद्या जाता जाता बाबा पैसे ठेवतात तरी कुठे, तेवढी तरी आयडिया म्हटलं माहिती करून घेतली पाहिजे. बाबाच्या जवळ गेला, पहिलं बाबाच्या पाया पडला, दोन्ही हात जोडले, बाबाला सांगितलं बाबा मला माफ करा, मी वारकरी नाहीये. ही गळ्यातली माळ, हा कपाळाचा गंध, हे वारकऱ्याचे कपडे, सगळं काही खोटं ढोंग आहे. खरं सांगतो बाबा, मी तुमच्या जवळ फक्त तुमचे पैसे चोरण्याकरता आलो होतो.
पण 15 दिवस शोधूनही मला काही तुमचे पैसे भेटले नाही. पण तुमच्यासारख्या चांगल्या वारकऱ्यांच्या संगतीमध्ये राहिल्यामुळे माझ्या जीवनामध्ये बदल झाला. इथून पुढे लोकांच्या चोऱ्या करणार नाही, गळ्यातली माळ कधी काढणार नाही, दरवर्षी पंढरपूरची वारी करणार, तुमच्यासारख्या म्हाताऱ्या माणसाची सेवा करणार. पण बाबा जाताना मला एक खरं आणि प्रामाणिकपणे सांगा, तुम्ही रात्री झोपल्यानंतर तुमचे पैसे कुठे ठेवायचे? बाबा म्हटले, बाळा तू कुठे कुठे शोधलं? बाबा कुठं नाही शोधलं. तुमच्या उशाला बघितलं, पायाजवळ बघितलं, शर्टाच्या खिशात, कोपरीच्या खिशात, सगळ्या बाजूने बाबा तुमच्या आतून बॅगा बेगा सगळा काही चेक केला. पण बाबा मला काय तुमचे पैसे भेटले नाही. बाबा म्हटले, खरं सांगू का बाळा, मी काय करायचो, रात्रीच्या वेळेला आपण दोघं जण झोपायला गेलो का मी माझे पैसे घ्यायचो आणि तुझ्या उशाखाली ठेवायचो. तुझा आहे परी तो जागा. सगळ्या गोष्टी जवळ आहे, जवळ असून माणसाला दिसत नाही. का तर लोक संसारामध्ये आंधळे झालेत, जवळच्या गोष्टी माणसाला दिसत नाही. तू का म्हणे यह लोकीच्या व्यवहारे नका डोळे दुरे भरवणी राहो. डोळ्यामध्ये संसाराचा दूर भरण्यापेक्षा या डोळ्यामध्ये माणसाने भगवान परमात्म्याला स्थान दिलं पाहिजे. त्या देवानं आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता वेगवेगळ्या प्रकारचे अवतार या जगामध्ये धारण केलेले आहेत. आज या ठिकाणी जो देवीचा कालिका मातेचा जो उत्सव या ठिकाणी मोठ्या आनंदानं मोठ्या उत्साहानं साजरा करतोय, ती देवी म्हणजे कोणी वेगळी नसून साक्षात माझ्या पंढरीच्या पांडुरंगानेच घेतलेला तो अवतार आहे. तू विटेवरी सगळे बाई हो करी कृपा, माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा, तू सावळे सुंदरी हो करी कृपा, निज भक्त करुणा करी हो करी कृपा. पंढरपूरला विटेवर उभा कोण आहे? पांडुरंग. पण त्याला काय म्हटलंय? बाई हो करी कृपा. साक्षात माझ्या पांडुरंग परमात्म्यानं हा देवीचा अवतार घेतलेला आहे. म्हणून त्या देवी मातेला सुद्धा आपल्याला या ठिकाणी आज तिच्या नावानं एवढा मोठा गोंधळ, म्हणजे एवढा मोठा सप्ताहाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी करतोय ना, मग तिलाही आपल्याला या कार्यक्रमाला बोलवायचंय. ये गांबा गोंधळाला आवाज घुमू लागला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला. एक आंबा गोंधळाला आवाज घुमू लागला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला. मांडीला मंडपदारी केला थाट माट, ये ग गोंधळाला आंबा सोडून बालगाट. मांडीला मंडपदारी केला थाट माट, ये ग गोंधळाला आंबा सोडून बालगाट. लागली आसाई तुझा लळा लागला, लागली आसाई तुझा लळा लागला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला. काळोख अंधाराची अंबा असली जरी रात, दिवटीचा प्रकाश आई झाला लखलखाट. काळोख अंधाराची अंबा असली जरी रात, दिवटीचा प्रकाश आई झाला लखलखाट. लागली आसाई तुझा लळा लागला, लागली आसाई तुझा लळा लागला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला. आहा, उदे गांबे उदे, उदे गांबे हाय उदे गांबे उदे, उदे गांबे उदे,
आई कृपा करी माझ्यावरी जागवी दोरात सारी आंबे गोंधळाला ये गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला ये बोला सावाईचा आई राजा उदे तिच्या नावाचा आपण एवढा गोंधळ घातलाय वाटलं ना थोडं गोंधळ केल्यासारखं 8 दिवस आपण तिच्या नावाने सप्ताह करणार आहोत भव्य दिव्य आपण हा कार्यक्रम आयोजित केलाय हा तिच्या नावाचा एक गोंधळच आहे देव आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता वेगवेगळ्या रूपाने या जगामध्ये यायला तयार आहे तुकोबर आहे म्हणता तुम्ही फक्त त्याच्याकडे मागा दिल्याशिवाय तो तुम्हाला राहणार नाही पुरवी धरावी ती इच्छा एकाने भगवंताकडे संपत्ती मागितली तर माझ्या भगवान परमात्म्यानं त्याचा भाव पाहून त्याचा सगळा गावच सोन्याचा करून दिला सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पिढीला मुश्री पोहे घेऊन या त्याचे भेटी लागी गेला शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला गाव सोनियाचा दिला विठोबाचा धर्म जागो त्याचे शरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो एकाचा भाव बघितला सगळा गाव सोन्याचा करून दिला एकाने भगवंताकडे बायको मागितली देवा तुझ्यासारखे मला बायको पाहिजे भगवंत अर्जुनाची बायको सुद्धा झाली एकाने भगवंताकडे मुलगा मागितला देवा तुझ्यासारखा मला मुलगा पाहिजे तर द्वापार युगामध्ये माझ्या भगवान परमात्म्यानं वसुदेव देवकीच्या पोटी जन्म घेतला पुरवी धरावी ती इच्छा भगवान परमात्मा इच्छा पूर्ण करतोय पण इच्छा पूर्ण करत असताना तुकोबर म्हणतात माझ्या देवाला व्यवहार पक्का समजतो देव प्रथम आपल्या भक्ताकडून घेतो मग देतो घेतल्याशिवाय कोणाला काही द्यायचं नाही हा देवाचा स्वभाव आहे गिशी देवा देशी ऐसा आसशी उदार काय उघडू देवा तुझे कृपणाचे दार नामदेव राय म्हणतात देवा तू किती कंजूस आहे रे तू प्रथम आपल्या भक्ताकडून घेतो मग देतो घेतल्याशिवाय कोणाला काही द्यायचं नाही हा देवाचा स्वभाव आहे आज गावामध्ये इतका मोठा नाम सप्ताहाचा कार्यक्रम तुम्ही आयोजित केलाय कार्यकर्ते रोज म्हणतात देणगी द्या देणगी द्या देणगी द्या आपण म्हणतो देऊ आज देऊ उद्या देऊ परवा असं करता करता सगळा सप्ताह संपतो पण आपण काही देणगी देत नाही आणि जे लोक सप्त्याला देणगी देत नाही ना ते काल्याच्या दिवशी म्हणतात हिशोब दाखवा हिशोब त्यानं मागा ज्यानं सप्त्या करता देणगी दिली मग आपण देवाच्या नावानं आपल्या आपत्तीप्रमाणे तुम्ही उद्या जर देवाच्या नावानं 500 रुपये दिले देव तुम्हाला परवा 1000 रुपये देईल 1000 रुपये दिले देव 2000 रुपये देईल 5000 दिले देव 10000 रुपये देईल कारण देवाचा स्वभावच आहे अगोदर घेशी आणि मग देशी घेतल्याशिवाय कोणाला काही द्यायचं नाही हा देवाचा स्वभाव आहे म्हणून कुणाची देणगी जर राहिली असेल तर उद्या ती देऊन टाका डबल पाहिजे असेल तर देणगी नाही डबल देव डबल करून देतो असं घेशी तेव्हा देशी आयसा असं शिवदार तुकोबारे म्हणता देवा तू किती मोठा आहे तुझी या सत्तेने वेदांशी बोलणे सूर्याशी चालणे तुझी बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म जाणून या शरणालो तुकोबारे म्हणता देवा तू किती मोठा आहे तुझ्या सत्तेने वेद बोलतो तुझ्या सत्तेने सूर्य चालतो तुझ्या सत्तेशिवाय ढगातून पाण्याचा थेंबही खाली गळत नाही आणि तू तुझ्या भक्ताची परीक्षा पाहतोस बरं परीक्षा पाहून देवा एवढा मोठा जगाला दान करणारा परमात्मा सगळ्या जगाला दान करतो पण आपल्या भक्ताकडे काय मागतो तुळशीचं पान अभंगाचे 3रे चरण एवढा जगदान एवढा जगदान एवढा जगदान एवढा जगदान एवढा जगदान एवढा जगदान एवढा जगदानी 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 एवढा जगदानी
होय भक्ती केला तैसा केला तैसा होय भक्ती केला तैसा केला तैसा होय भक्ती केला तैसा एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी तुका बरे म्हणतात एवढा एवढा मोठा जगाचा बाप आहे पण भक्ताकडे काय मागतो एक तुळशीचं पान मागतो देवाने सांगितले माझ्या भक्तानं मला भेटायला येताना रिकाम्या हाताने यायचं नाही पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रेषती तदहम भक्त्युपह्यतम मशामी प्रयतात्मनः एर पत्र पुष्प फळ ते भजावयामी स केवळ वाचुनियमचा लाग निष्कळ भक्ती तत्व भगवान परमात्मा आपल्या भक्ताकडे फक्त पान फूल आणि फळ मागतोय जास्त काही मागत नाही काय मागतो मागे तुळशी दळ पाणी साधकाने तुकोबरायांना प्रश्न केला तुकोबर आहे सांगा तरी कुठल्या भक्ताकडे तुळशीचं पान मागितलं तुकोबर आहे म्हणतात जगाचं नाही मी माझं सांगतोय एक दिवस तुकोबरायांच्या घरी देव पाहुणे आले होते पाहुणे घरासे आज आले ऋषिकेशी काय करू उपचार खोप मोडकी जर जर काय करू उपचार खोप मोडकी जर जर घरी मोड किया बाजा वरी वाकळांच्या शेजा पाहुणे घरासे आज आले ऋषिकेशी काय करू उपचार खोप मोडकी जर जर काय करू उपचार खोप मोडकी जर जर पाहुणे घरी आले बसायला जागा नव्हती हो मोडकी बाज होती त्याच्यावर बसण्याकरता गोधडी होती पाहुणे आले ते नेमके जेवायच्या टाइमावर पुरेसं अन्नही तुकोबरायांच्या घरामध्ये नव्हतं तुकोबरायांच्या बायकोने काय केलं भरपूर असं पाणी घेतलं त्याच्या तांदळाच्या कण्या टाकल्या दरदरीत पाण्या माझी रांधील्या कण्यांचं भोजन देवानं खाल्लं आणि भोजन केल्यानंतर आपल्या हिंदू धर्मामध्ये जो विडा देतात त्याच्यामध्ये पान असेल सुपारी असेल बडीसोप असेल वेलची असेल लवंग असेल काय असेल ते हे काहीच तुकोबरायांच्या घरी नव्हतं तुकोबराय लाजले अरे जगाच्या मालकाने माझ्या घरी कण्यांचं भोजन तर केलंय मुख शुद्धी करता द्यावं तरी काय तुकोबराय लाजले देवाच्या लक्षात आलं देव म्हटले तुकोबराय लाजण्याचं कारण नाही हो मुख शुद्धी करता काय देवा असा प्रश्न पडलाय हो देवा बाहेर तुळशी वृंदावन आहे देवा जा आणि एक तुळशीचं पाणी घेऊन या तुकोबराने तुळशीचं पाणी आणलं देवाच्या हातावर दिलं आणि माझ्या देवाने ते मूक शुद्धी म्हणून खाल्लं मूक शुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ मागे तुळशी दळ पाणी भगवान परमात्मा काय मागतोय विठ्ठलाला तुळसी गणपतीला दुर्वा विठ्ठलाला तुळसी गणपतीला दुर्वा महादेवाच्या पिंडीवरी बेल शोभे हिरवा महादेवाच्या पिंडीवरी बेल शोभे हिरवा विठ्ठलाला तुळसी गणपतीला दुर्वा विठ्ठलाला तुळशी गणपतीला दुर्वा महादेवाच्या पिंडीवरी बेल शोभे हिरवा महादेवाच्या पिंडीवरी बेल शोभे हिरवा येरबा विठ्ठला येरबा विठ्ठला येरबा विठ्ठला ओव्या गाऊ कौतुके तू येरबा ओव्या गाऊ कौतुके तू येरबा ओव्या गाऊ कौतुके तू येरबा विठ्ठला ओव्या गाऊ कौतुके तू येरबा विठ्ठला देव आपल्या भक्ताकडे तुळस मागतोय शेवटी देव सांगतात तुम्हाला मला सापडायचंय मी कुठे आहे नाहम वसामी वैकुंठे योगी नाम चरुदये यत्र मद्भक्त गायंती तत्र तिष्ठामि नारदा माऊली सुद्धा वर्णन करते किंबहुना पांडवा हरिपला गिवसावा जेथ नाम घोष बरवा करीती माझे ज्या ठिकाणी माझं भजन पूजन कीर्तन चालू आहे अशा ठिकाणी मी उभा आहे आणि म्हणूनच पुंडलिकरायाची पुण्याई पाहून पांडुरंग परमात्मा पंढरपुरामध्ये सगुण साकार झाले ते एकट्या पुंडलिकासाठी नाही पुंडलिकाचं नाव केलं आणि सगळ्या जगाला सोपा झाला अभंगाचे आला नाव रूपा 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 आला नाव रूपा
संपुष्टी राहावे होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा। आता या ठिकाणी माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाचा धावता भावार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला। कार्यक्रमाची वेळ ही संपत आली आहे। शेवटी जाताना ज्या छत्रपती शिवाजी राजांनी हर हर महादेव गर्जना करत उभा महाराष्ट्र घडवला त्या राजांचं गुणगान आपण केलं पाहिजे। थोडा आवाज द्या, रिप्लेस द्या। त्या राजांचं गुणगान आपण केलं पाहिजे। एका माणसानं मला प्रश्न विचारला, ताई कीर्तनात तुम्ही राजे राजे म्हणता, तुमचे राजे नेमके होते तरी कोण? देव होते का, नीट आहे का? छत्रपती शिवाजी राजे नेमके होते तरी कोण? विजय सारखी तलवार चालून गेला, विजय सारखी तलवार चालून गेला, निदड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला। मुठभर मावळ्यांना बरोबर घेऊन हजारो सैताना नडून गेला आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर 33 कोटी देवांनी ज्याला वाकून मुजरा करावा ना, असा एकाच मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन। हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। गिरीशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा, गिरीशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा। उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा। गिरीशी
शिवाजी राजा युगा युगाचा घडत यवनाचा करी करी सरदा यवन चाकरी करी सरदार युगा युगाचा घडत यवनाचा करी करी सरदा यवन चाकरी करी सरदार यवन चाकरी करी सरदार मराठा मर्दा होऊन कुरदा मराठा मर्दा होऊन कुरदा ताटल्या शत्रूच्या भुजा ओ ताटल्या शत्रूच्या भुजा गवला तहारा तिमी राहरा करदा शिवाजी गवला तहारा तिमी राहरा करदा शिवाजी उगवला तारा तिमी राहरा करदा शिवाजी तळपे हाती संगीत तलवार गोवणी राणा कृष्णेवर हो निराना कृष्णावर स्वार हो निराना कृष्णावर स्वार तळपे हाती संगीत तलवार गोवणी राणा कृष्णेवर हो स्वार निराना कृष्णावर स्वार हो निराना कृष्णावर स्वार हर हर करी तरी कपारी हर हर करी तरी कपारी उधाला राजाच्या फौजा हो उधाला राजाच्या फौजा उगवला तहारा तिमी राहरा करदा शिवाजी राजा उगवला तहारा तिमी राहरा करदा शिवाजी राजा उगवला तारा तिमी राहरा करदा शिवाजी राजा उगवला तारा तिमी राहरा करदा शिवाजी राजा भवानी आईचा कृपा वरद भवानी आईचा कृपा वरद निर्दयी खाण्याचं करून निर्दय खाण्याचा करून वद निर्दय खाण्याचा करून वद भवानी आईचा कृपा वरद भवानी आईचा कृपा वरद निर्दयी खाण्याचं करून निर्दय खाण्याचा करून वद निर्दय खाण्याचा करून वद कापून यवना करीत दैना कापून यवना करीत दैना मातीत मिळवले पैसा ओ मातीत मिळवले पैसा उगवला तहारा करदा शिवाजी उगवला तहारा तिमी राहरा करदा शिवाजी उगवला तारा तिमी राहरा करदा शिवाजी राजा उगवला तारा तिमी राहरा करदा शिवाजी राजा गिरिशी खरी गिरिटा परी लहरी भटका ध्वजा गिरिशी खरी गिरिटा परी लहरी भटका ध्वजा उगवला तहारा तिमी राहरा करदा शिवाजी राजा उगवला तहारा तिमी राहरा करदा शिवाजी उगवला तारा तिमी राहरा करदा शिवाजी राजा उगवला तारा तिमी राहरा करदा शिवाजी राजा ईश्वरा तिमी राहरा कीर्तिवंत तारा तिमी राहरा शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की हर हर कालिका माते की टाळी वाजव. आज या ठिकाणी आपल्या या मौजे धारपुडी या गावामध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह श्री कालिका मातेचा रथोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि त्याच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह सप्ताहातील आजची ही 6व्या दिवसाची 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा कीर्तन पुष्प या ठिकाणी गुंफण्याकरता माझ्याकडे आलं. गोड असं या कार्यक्रमाचं नियोजन आहे आणि या कार्यक्रमाकरता ज्यांचं कीर्तन सौजन्य आहे ते आदरणीय अक्षय भाऊ राजेंद्र इंगवले दूध उत्पादक आणि चिरंजीव वैभव भाऊ आनंदराव जगताप दूध उत्पादक या दोघांच्या वतीनं आजची ही कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी कीर्तन पुष्प गुंफण्याकरता या ठिकाणी माझ्याकडे आलं. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आदरणीय हरिभक्त परायण शंकर महाराज रसाळ आहेत का आणि सद्गुरू मारुती बाबा चव्हाण ते पण नाहीये. व यांच्या प्रेरणेतून एकनाथ षष्टीच्या निमित्ताने हा नाम सप्ताहाचा कार्यक्रम मोठ्या आनंदानं मोठ्या उत्साहानं आपण या ठिकाणी आयोजित करता आणि ही सेवा हे पुष्प गुंफण्याकरता या ठिकाणी माझ्याकडे आलं. खरं तर मागच्या वर्षी माझं कीर्तन होतं पण अचानक आमच्या घराची वास्तुशांती होती म्हणजे उद्या वास्तुशांतीनं आज कीर्तन माहिती पडल्याबरोबर भाऊंना सांगितलं की मला यायला जमणार नाही
त्यांनी समजून घेतलं आणि खरंच मी त्यांना सांगितलं, खरंच घराची उद्या वास्तुशांती म्हटल्यावर मी येऊ शकते का आज? मग त्यांनी समजून घेतलं आणि परत एकदा आपल्या गावात येण्याचा इथे योग आला. नाही तर दुसरं कोणी असतं तर म्हटले असे ताईंनी फसवलं, आता ये बोलवायलाच नको. पण विश्वास ठेवला त्यांनी माझ्यावर आणि परत एकदा या मुलांनी या ठिकाणी आपल्या समस्त ग्रामस्थ मंडळी आपण या ठिकाणी मला बोलवलं. आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार. आनंदाचं उत्साहाचं या ठिकाणी वातावरण आहे आणि गोड अशा या वातावरणामध्ये आजची ही कीर्तनरूपी सेवा पार पडली. या कीर्तनाकरता ज्यांनी गोड अशी मृदुंगाची सेवा दिली तो छोटा मुलगा, काय नाव बाळा? नकुल. दिदी तुझं नाव? हा, भूमी जगदाळे. तुम्ही तिचे वडील ना? ते तिचे वडील. आणि खरंच हा जो मुलगा आहे ती मुलगी आहे, कौतुक करावं तितकं थोडं आहे. आज त्यांचं वय आहे का हो? आपली या वयातली मुलं फक्त खेळतात, पण आज तो मुलगा इतका सुंदर मृदुंग वाजवतोय. आज त्यांची कीर्ती इथंच नाही तर आमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये कल्याणच्या जवळ खर्डी गावात एक सप्ताह झाला, तिथंही तो वाजवायला होता. ही सगळी मंडळी महाराज त्यांची सगळी विद्यार्थी घेऊन तिथे सुद्धा आले होते. म्हणजे इतकं गोड त्याचं महाराष्ट्रात इतकं लहान वयात त्याने इतकं नाव कमवलंय नाही का. धन्य माता पिता तयाची. आणि ती छोटीशी दिदी सुद्धा आज तिचं सुद्धा काय वय आहे हो, इतका गोड ती मृदुंग वाजवते. तिचा नाविलाज झाला कारण तिच्या धूमपानाला माईक नव्हता. किती जीव वाजवणार आहे, अजून लहान आहे ती, पण इतकं सुंदर मृदुंग तिनं वाजवला. तिचे सुद्धा मायबाप धन. तिच्या करता आपण जोरदार टाळी वाजूया. आज एक नवीनच असं म्हणजे बालमूर्ती आपल्या समोर दोन आहे. अतिशय गोड सेवा दिली दोघांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. हार्मोनियमची सेवा देणारे आदरणीय हरिभक्त परायण जनार्दन महाराज यादव, आपणही सुंदर महाराज आहेत ना, सुंदर सेवा दिली. त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. ज्यांनी गोड असं गायनाचं काम केलं ते महाराजांचे विद्यार्थी आमचे महाराज, नाव विसरले मी, नवनाथ महाराज शेळके, त्यांच्याबरोबर जगन महाराज. एका नवनाथ महाराजांचे हे सगळे विद्यार्थी किती छान नाचतात, किती गोड गायन करतात. हे दोन मुलं अतिशय सुंदर. त्यांच्याकरताही आपण जरा जोरदार टाळी वाजवू. खूप गोड ही सगळी मुलं बघा. आपले मायबाप आपलं घरदार सोडून 4-4, 5-5 वर्ष आळंदीमध्ये राहतात, शिक्षण घेतात, आपल्या घराचा त्याग करतात. आपल्यालाही आपलं असं वाटलं पाहिजे का आपल्या मुलांनीही सुद्धा असंच काहीतरी केलं पाहिजे, असं प्रत्येक आईबापाला वाटतं की नाही. आणि आत्ताच्या काळामध्ये खरंच आपली मुलं जर परमार्थात असेल तरच ते नाव कमवू शकतील. म्हणून या सगळ्या बाळांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. विनेकरी महाराज त्यांनी गोड सेवा दिली, बाबांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. आमचा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी सुंदर पोहोचवला ती मोरिया साऊंड सिस्टीम गोड सिस्टीम दिली, त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. आम्ही यूट्यूबच्या माध्यमातून ज्यांनी या कार्यक्रमाचं शूटिंग केलं त्या दादांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. तुम्ही सगळा श्रोतवर्ग, माझ्या सगळ्या माता भगिनी, तुम्ही सगळे पुरुष वर्ग, समोर बसलेली लहान लहान मुलं, आजूबाजूला बसलेली सगळी तरुण मंडळी, इकडे बसलेल्या माझ्या सगळ्या माता, सगळ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. जवळजवळ 11 वाजलेत पण तुमच्याकडे बघून असं वाटतं अजून जरी 2 तास कीर्तन केलं तरी कुणालाही झोप लागणार. करायचं मग आहे तयारी पुढच्या वर्षी? नाही करणार तुम्ही, काय घाबरले एवढे? मी पुढच्या वर्षी म्हटलं पोळ्या करायच्या आहे. थांबू मग, मला आवडतात तशा. असो, आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. कीर्तनातून जे चांगलं वाटलं असेल ते नेण्याचा प्रयत्न करा. एका गावात म्हटलं चांगलं आहे ते घेऊन जा, एक जण साऊंडच घेऊन गेला, असं करू नका. एका बाईनं माझ्या समोर माझी चप्पल उचलली, म्हटली का हो? ती म्हटली तुम्हीच म्हटली चांगलं आहे ते, मग तुमची जरा चांगली वाटली, पण कृपया करून दुसऱ्याची चप्पल कितीही जरी चांगली वाटली दुसऱ्याचं दलिंदर आपल्या घरी घेऊन जायचं. हे सगळं कशा करता सांगितलं माहिती? माझी बाहेर आहे म्हणून मला काळजी, बाकी काहीच नाही. तर रोज एक कीर्तन, रोज एक चप्पल. असो, दुसऱ्याचं दलिंदर आपल्या घरी नेऊ नका. बोलताना चुकलं असेल तर क्षमा असावी. माझे पती श्री प्रकाश पांडुरंग पाटील ते देखील या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांची साथ आहे म्हणून भिवंडी मुंबईहून या ठिकाणी आले. परवा कीर्तन सोलापूर जिल्ह्यात होतं, रात्री लातूर जिल्ह्यात जाऊन आलो, आता तुमच्याकडे जाताना परत पुण्याला आहे. माझ्या मिस्टरांची साथ आहे, तुम्हा सगळ्या वारकरी श्रोतवर्गाचे आशीर्वाद आहे. गरज आहे ती फक्त तुमच्या आशीर्वादाची, तेवढे सगळ्यांचे आशीर्वाद पाठीशी राहू द्या. अजूनही समाजामध्ये नाव कमवण्याचा प्रयत्न करेल. या कीर्तनाकरता माझी विद्यार्थिनी, तिचं नाव विसरले होते मी, माझी विद्यार्थिनी भूमी, युवा कीर्तनकार भूमी पाटील, तिनंही अतिशय गोड असं गायन केलं. जरा तिचंही जरा टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया. माझी सुद्धा
ही जी काही मुलं आहेत तशी माझी भिवंडीला मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे, हिच्यासारख्या 20-25 विद्यार्थिनी तिथंही संस्थेमध्ये शिक्षण घेतात. त्याच्यातली की विद्यार्थिनी इथे आली, गोड गायन केलं. भूमीचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार. आणि आल्याबरोबर आमचे अक्षय भाऊ नाही का, त्यांच्या घरी त्यांच्या आई आम्ही लवकरच आलो होतो, हरिपाठ चालू होता तेव्हाच आम्ही आलो, कारण लातूरवरून डायरेक्ट आलो. खूप मनापासून त्यांनी आमची सेवा केली. सुंदर असं पाचपक्वान्नाचं भोजन आमच्याकरता केलं. त्यांच्याही परिवाराचं या ठिकाणी मी मनपूर्वक आभार मानते. त्यांचं नाव परत एकदा जाता जाता घेतलं याला कारण का ते म्हणतील ताई आमच्या गावात आल्या सगळ्या गावाची नाव घेतली, आमचंच खाल्लं आणि आमचंच नाव नाही घेतलं, असं नको व्हायला. म्हणून ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. बोलताना चुकलं असेल तर परत एकदा क्षमस्व. आणि तुमचं खूप मोठं भाग्य का तुम्ही हा नामसप्ताह जो करता त्याच्यामध्ये मला वाटतं शिवजयंतीचाही उत्सव आला, तुकाराम बीजही आली, नाथबाबांची षष्ठी सुद्धा उद्या आहे. म्हणजे तुम्ही खूप पुण्यवान आहात का या सगळ्या संतांचं नाही का संतांच्या नावाने तुम्हाला सप्ताह करायला मिळतोय. पुण्याच एकदा झालेली सेवा नाथबाबांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. 2 मिनिटांमध्ये भजन म्हणायचे, लगेच कीर्तन संपूया. ज्ञानोबा माऊली तुकाराम जय जय ज्ञानोबा.